नमस्कार मित्रांनो, आज आपण छोटे मासे पकडण्यासाठी नदीकडे जात आहोत. तर आपला फंटर जो मासे पकडण्यात विवेक आणि मी निघालो आहेत. ही आपली नदीची वाट आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता आम्ही नदीच्या जवळच आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता. जाळी आम्ही पिशवीमध्ये घेतलेली आहेत आणि आम्ही आलेलोच आहोत नदीच्या खाली. तर आपण फायनली शेवटी नदीवर आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता विवेकच्या हातामध्ये माशाच्या पिशव्या जाळी आहेत आणि लहान मुलं इथं सुट्टीला पोहायला आलेली आहेत. तुम्ही पाहू शकता ही आमची नदी आहे आणि आम्ही इकडे मासे पकडायला जाणार आहोत. कमी पाणी आल्यामुळे आम्ही नदीला आलेलो आहोत. तर लहान मुले पोहण्याची मजा घेत आहेत. तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आपण नदीच्या काठी आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता नदीच्या साईडला ही जांभळाची लहान छोटी झाडे उठलेली आहेत. तुम्ही पाहू शकता आणि विवेक वाट दाखवत पुढे पुढे चालला आहे. तुम्ही पाहू शकता. हा नदीचा कुरव आहे. कुरव म्हणजे नदीची साईडची बाजू. तर फायनली आम्ही नदीमध्ये आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता आणि शेवटी आम्ही नदीमध्ये आलेलो आहोत. मित्रांनो, आपण मासे पकडण्यासाठी आलो होतो, पण नदीमध्ये आल्यावर आपल्याला दिसलं की नदीमध्ये पाणी खूप सोडलं आहे. त्यामुळे आपल्याला मासे पकडता येणार नाही. त्यामुळे मी जाळं मासे पकडण्यासाठी सोडणार होतो ते मी परत गुंडाळायला सुरू केलं आणि आपण आता नदीमध्ये पाणी सोडल्यामुळे 15 दिवसातून एकदा पाणी नदीला सोडल्यामुळे आपल्याला आता मासे पकडता येणार नाही. तर आपण मासे पकडण्यासाठी आलो होतो, पण नदीला पाणी सोडल्यामुळे आपल्याला काही ते काम करता येणार नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण परत येऊ त्यावेळी पाणी नदीला किती आहे किंवा केवढं आहे ते पाहून येऊ. त्यावेळी आपण जाळं टाकायचं आहे. ही जाळं आपण मळवी मासे पकडण्यासाठी आलो होतो, पण मळवी माशासाठी पाणी नदीमध्ये कमी लागतं. त्यामुळे आपल्याला जास्त पाणी असल्यामुळे आपल्याला मासे पकडता येणार नाहीत. त्यामुळे मी आता जाळं गुंडाळलं. नमस्कार.